नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पफ बाही, हाय पफ बाही कशी तयार करायची। तर चला पेपर कटिंग बघूया। आपण बाही उंची टाकणार आहोत। तर बंद बाजूला आपण बाही उंची टाकणार आहोत। तर बाहीची उंची आहे 9.5 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे। घेतले आहे 10 इंच आणि आपल्याला डिझाईनसाठी एक्स्ट्रा 5 इंच लागणार आहे। अशी मिळून आपण 15 इंचाची मार्किंग केलेली आहे। वरतून आपण 5 इंचावरती मार्क केले। तिथून खाली आपली जी बाहीची मेन बाही आहे 9.5 आणि अर्धा इंच 10 असे 10 इंचाची खाली मार्किंग केले। त्या 10 इंचावरून आपण आता टाकणार आहे आपल्या दंडघेराचं माप। तर दंडघेराच्या निम्मे, जो दंडघेरा असतो त्याच्या निम्मे अधिक शिलाई मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। दंडघेराच्या निम्मे अधिक 2 इंच शिलाई मार्जिन 2 इंच घेतले। इथून 5 इंच डिझाईनसाठी जो पार्ट घेतलेला आहे तिथून आपण बाहीची जी लांबी आहे, म्हणजे जो आपण छातीचा चौथा भाग घेतो तो आपण तिथून टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 10 इंच। 10 इंच मार्किंग करून घेतले। दुसऱ्या साईडनी पण आपण 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, म्हणजे जेणेकरून कमी जास्त व्हायला नको। पट्टीने आपण जोडून घेऊया। नॉर्मल आपली बाही टाकतो, बाहीचं माप तसं टाकायचं आहे। आता आपण कॅप हाईट टाकली आहे 3.5 इंच। कॅप हाईटवरनं बाहीची आपण लांबी टाकणार आहे, म्हणजे जे आपला छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण 10 इंच तोच आपण टाकणार आहोत। दुसऱ्या साईडला पण आपण बरोबर 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आणि आता आपण ती रेष जोडून घेऊया। बाहीचं जे माप घेतलं आहे कॅप हाईटवरनं आणि दंडघेराचं माप तर फिटिंगसाठी ते जोडून घेतलं आहे। त्याच्यावरती आपण दोन इंचावरती मार्किंग करून तिरकी रेष मारून घेतली आहे आणि थोडासा गोलाकार देऊन घेतला आहे। आता जो आपण पफसाठी एक्स्ट्रा 5 इंच घेतलेला आहे त्याच्यावरनं आता आपल्याला बाहीचा मध्य जो आपण काढतो तो मध्य काढणार आहे। आपण जो छातीचा चौथा भाग घेतला आहे 10 त्याचा मध्य काढला आपण 5 इंच आणि त्या 5 इंचावरनं वरती एक रेष घेतलेली आहे, जी की आपण डिझाईनसाठी तिथून असं आपण आता गोल आकार देऊन घेत आहे पफसाठी। तो आकार जे आपण खाली 2 इंच घेतलेले आहे तर त्या तिरक्या रेषेपर्यंत जोडून घ्यायचा आहे। ते आपण जोडून घेतलेलं आहे। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे। तो आपण गोलाकारमध्ये कट करून घेत आहोत। आणि आपण जी 5 इंच वरती घेतलं होतं त्या 5 इंचाच्या तिथे आपण नॉच देऊन घेत आहे। एक मार्किंग करून घेतली आपण। आता आपण पेपर असाच आपण कापडावरती कटिंग करून घेणार आहोत। ते कापड दोन्ही अस्तर आणि मेन
ब्लाऊजचं कापड दोन्हीवरती आपण ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. मेन कापड थोडंसं एक्स्ट्रा ठेवून अस्तरपेक्षा जास्त कटिंग केलेलं आहे. मेन कापड आहे त्याच्यावरती सरळ बाजूनी अस्तरचं कापड ठेवून खालच्या साईडने एक टीप मारून घेणार आहोत. बाही जोडून घेऊ आपण. आपण ब्लाऊजचा आपण सरळ भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवलेला आहे. म्हणजे दोन्ही भाग एकत्र घेऊन आपण खालच्या बॉटम साईडला आपण टीप मारून घेणार आहोत. पाव इंचाची आपण शिलाई मारून घेत आहोत. आता आपण ते अस्तर पलटून घेऊया, म्हणजे दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप अस्तरला आपण टीप मारून घेऊया कडेकडेने. ब्लाऊजचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया. जे आपण मार्क केले होते ते डार्क करून घेऊया. तर आपण आता चुन्या टाकणार आहोत. पहा आता आपण मशीनवर चुन्या टाकणार आहोत एका बाजूने. जिथून आपण मार्क केलं तिथून आपण चुन्या टाकणार आहोत. बाहीचा मध्य घेतला आहे आपण, तो सेंटर काढून त्या सेंटरपर्यंत आपण चुन्या टाकून घेणार आहोत. छोट्या छोट्या पाव इंचाच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने चुन्या टाकायच्या आहेत. आपण आता मध्यापर्यंत चुन्या टाकल्या आहेत, तर आपल्याला दुसऱ्या बाजूने चुन्या टाकायच्या आहेत. ज्या बाजूने आपण चुन्या टाकल्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूने त्याच्याकडे तोंड करून आपल्याला अशा चुन्या टाकायच्या आहेत. म्हणजे आपला फुगा पफ खूप छान येतो. अगदी सावकाशपणे आपल्याला हळूहळू चुन्या टाकायच्या आहेत, जेणेकरून मध्ये एखादी चुनी सुटायला नको, कापड सुटायला नको आपलं. आणि बरोबर मार्किंगपर्यंत चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, पूर्ण चुन्या टाकून घेतल्या आहेत. थोडीशी चुनी सुटली होती, कापड निसटलं होतं, तर आपण पुन्हा एकदा टीप मारून घेऊया. हे पहा किती छान प्रकारे आपला पफ तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.